स्ट्राईकला आहे विकास, नॉन स्ट्राईकला आहे. आपण पाहतोय किरण राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय, शैलेश जाधव. पहिला चेंडू देखील विकासला, अगोदरचा चेंडू होता, ताकद नाही आहे, आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक बॅकअप दिला जातोय. दुसरी धाव घेण्याचा किरणचा मनसुबा उद्ध्वस्त होतो, थांबवलं जातं. एक धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एक चेंडू एक धावेचा खाता देखील ओपन केला, खुला केला विकासने. आता स्ट्राईकला पोहोचतोय किरण. किरणला थोडासा चेंडूवरती येऊन खेळावं लागेल, वेट करावं लागेल. चेंडू थोडासा स्लो होतोय. शैलेश, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, बॅटच्या पुढे नोकला, चेंडूने स्पर्श केला आणि चेंडू तिथेच थांबला. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 2 चेंडू 2 धावा. शैलेश सुंदर हाताळतोय चेंडू, षटक हाताळतोय शैलेश. स्ट्राईकला आहे तो विकास. हेलिकॉप्टर असा प्रयत्न होता, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आला नाहीये, अंदाज मिळाला नाहीये, पण एक धाव नक्की मिळेल. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय, थेंबे थेंबे तळे साचेल. पण मित्रांनो, एक कमजोर चेंडूवरती मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. अजूनही जर म्हणायला गेलं, आपण पाहिला गेलं एकंदरीत, तर विकास जाधवला अजूनही पाहिजे तसा सूर गवसलेला नाहीये. एक खेळामध्ये आत्मविश्वास आलेला नाहीये. आत्मविश्वास करण्याची जी तयारी, हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. शैलेश जाधव, अगोदरचा चेंडू होता, बॅटच्या रडारवरती आला नाहीये किरणच्या. 2 धावा नक्की मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू फेकले गेले. शैलेशने आतापर्यंत 5 धावा खर्च केलेले आहेत. विकास जाधव आणि किरण आपल्याला पाहायला मिळतात अजूनही खेळपट्टीवरती. अकडवचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तैनात, झेल सुटते. चंद्रकांत कांदेकर आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षणामध्ये, झेल सोडतोय त्यांच्या हातून. खराब क्षेत्ररक्षण, जीवनदान मिळालं किरणला. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 7 धावांनी. मित्रांनो, तुमची अशीच लाभू दे या डीटीपीएल मध्ये 7. किरण, स्लोचा चेंडू, गुगली चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. षटकाची देखील समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतो आणि धावफलकावरती धावा होतात एकूण 7 धावा, बिनबाद 7. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि पवार चॅलेंजर जे आज संघाकडून दुसरं गोलंदाज आला ते सागर कराटे आणि पंचांकडे अपील करताना, परंतु सुंदर असे पंचांची कामगिरी पाहतात ते प्रभाकर हरावडे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून देखील दुसरं षटक घेऊन आला तो सागर कराटे, पवार चॅलेंजचा उत्कृष्ट असा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू सागर कराटे. आणि फलंदाज मार्कवरती आहे तो तनिष्का 11 संघाचा विकास जाधव. पंचांचे 2 हात समांतर सूरज कांदेकर आणि अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावेवरती. पुन्हा
पुन्हा सागर गोलंदाज मार्कवरती मारा करतो तो विकास जाधव, परंतु सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असा निर्धाव चेंडूची सांगता होती आणि यष्टीरक्षक शैलेश जाधव याच्या हातामध्ये बॉल विसरताना दिसतो. सुंदर अशी षटक हातात तो सागर कराटे. पुन्हा पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज मार्क करतोय तो सागर कराटे. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु एक डाव पूर्ण होतो. दुसऱ्या डावाचा प्रयत्न होतोय का, परंतु असे गचाड असे क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आणि चौकार. सुंदर अशी फलंदाजी, सुंदर अशी रणनीती पाहायला मिळेल सलामीवीर फलंदाज विकास जाधव याच्याकडून. आणि या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12 धावेवरती. दुसरे षटक अजून देखील प्रगतीपथावरती. अजून देखील दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक बाकी. षटकारांचा बादशाह मानला जाणारा विकास जाधव अजून देखील क्रीजवरती सज्ज. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना एका या क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे क्षेत्ररक्षण बदलताना पुन्हा एकदा सज्ज आणि चेंडू आकाशाला उंचाला, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आणि 2 धाव घेण्यापासून मात्र रोखू शकत नाही आणि 2 धाव पूर्ण. सलामीची जोडी तनिष्का इलेव्हन संघाकडून स्ट्राईकवरती आहे तो विकास जाधव आणि नॉन स्ट्राईकला येतो अष्टपैलू खेळाडू किरण राऊत. अजून देखील क्रीजवरती आहेत. पाहूया सागराचा पुढचा चेंडू विकाससाठी. विकास सज्ज होतोय. हलकासा रनअप सागराचा. सुंदरसा मारण्याचा प्रयत्न, परंतु बिग षटकार. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि षटकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटेल आपल्याला विकास जाधव याच्याकडून. आणि या 6 धावेनंतर संघाच्या स्कोर मध्ये भर पडते ती 20 धावा. 20 धावा बिनबाद 20 धावा. चेंडू जे क्षेत्ररक्षक बाहेर गेले त्यांनी आतमध्ये यायचं. अजून देखील दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे आणि षटकारांचा बादशाह विकास जाधव अजून देखील क्रीजवरती आहे. पुढचा चेंडू आणि सुंदरचा मारलेला फटका. चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षण कोणती चूक करत नाहीये आणि या षटकारांच्या बादशाला माघारी परतावं लागतं पवेलियनच्या दिशेने. आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटेल आपल्याला सागर कराटे याची. आणि विकास जाधव याच्या स्वरूपात झटका लागतोय तो तनिष्का या इलेव्हन संघाला. आणि थँक्यू डीजे. विकासाची जागा घेण्यासाठी गेलाय तो तनिष्का इलेव्हन संघाचा खेळाडू चेतन राऊत. सुंदर अशी फलंदाजी करत होता विकास जाधव, परंतु सुंदर अशी गोलंदाजी केली ती सागर कराटे आणि माघारी परतावं लागलं विकास जाधवाला. पाहूया. आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं आणि शेवटचं षटक घेऊन आलाय तो कमलेश पवार. पाहूया कमलेश पवार याचा पुढचा चेंडू. सलामीवीर फलंदाज किरण राऊत त्याच्यासाठी. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही समजला नाहीये आणि
सरळ जाऊन पोहोचतोय तो यष्टीरक्षकच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, परंतु एक चोरटी धाव घेतलेली पूर्ण आणि स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती येतोय तो चेतन राऊत. सुंदर अशी गोलंदाजी हाताळतोय तो संघाचा संघमालक कमलेश पवार. पाहूया पुढचा चेंडू कमलेश पवार याचा चेतन राऊत साठी. हलकासा रनअप, सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंचावला परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरा धाव देखील पूर्ण, तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का, परंतु नाकारलेला आहे आणि 2 धाव पूर्ण. पाहूया पुढचा चेंडू कमलेशाचा चेतनसाठी. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु बॅटची कडा घेऊन एस्टेरिकच्या हातात, परंतु झेल सुटते. गचराचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला शैलेश जाधव याच्याकडून. बॉल खेळत खेळत चौकार लाईन कडे घेऊन जाताना आणि यशस्वीरित्या 3 धावा पूर्ण होत आहेत. सूरज कांदेकर आपल्याला सांगतात 3 धावा पूर्ण झाल्या आहेत यशस्वीरित्या आणि या 3 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 26 धावेवरती. सुंदर अशी गोलंदाजी परंतु तितकी सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे ती चेतन राऊत आणि सलामीवर फलंदाज अजून देखील क्रीजवरती किरण राऊत. स्ट्राईक वरती येतो किरण राऊत. हलकासा रनअप पाहूया. पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू परंतु एकच धावत समाधान मानतोय तो किरण राऊत. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी रणनीती पाहायला भेटेल आपल्याला पवार चॅलेंज या संघाकडून. कर्णधार शैलेश जाधव स्वतः. पाहूया पुढचा चेंडू चेतन राऊत साठी. सुंदर असा मारलेला चेंडू आकाशाला गव्यास निघतलेला आहे परंतु षटकारापैकी झेल आणि यात इथे झेल सुटलेला आहे आणि 2 धाव पूर्ण झाले. तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का, परंतु रनआउट आणि 2 धावाच पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु चेतन राऊत रनआउट झालेला आहे आणि चेतन राऊत त्याची जागा घेण्यासाठी गेला होतो उदय संजय सॉरी जुळे भाऊ असल्यामुळे काही समजत नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 29 धावा. तिसरे षटक अजून देखील प्रगतीपथावर आणि सलामीवर फलंदाज किरण राऊत यांच्याकडून अपेक्षा असतील संघाचे कर्णधार. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईन केलेला आहे आणि जातोय सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सुंदर अशी जलबाद झालेला आहे तो किरण राऊत. सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलं आहे ते पवन आणि तिसरे षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या या विकेट नंतर जाऊन पोहोचती होती 29 आणि 30 धावा करायच्या असतील त्या पवार चॅलेंज या संघाला. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असं गोलंदाजी पाहायला देखील आपल्याला पवार चॅलेंज या संघाकडून. पाहूया त्यांची रणनीती फलंदाजीसाठी काय असेल. 18 चेंडू 30 धावा. धन्यवाद.
यानंतर होणारा सामना अर्णव फायटर्स वर्सेस टाटा 11. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. अर्णव फायटर्स आणि टाटा 11. नाणेफेक करताना सुरेश जाधव यांच्या शुभ हस्ते अर्णव फायटर्स आणि टाटा 11 संघाचं नाणेफेक होत आहे. टाटा 11 संघाचा कर्णधार रोहन बंगाल आणि नाणेफेक झालेला आहे ते अर्णव फायटर्स संघ आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते टाटा 11 संघाला. पाहूया आपण पुन्हा मैदानाकडे जाऊया. तनिष्क 11 संघाचे कर्णधार आणि त्याचे खेळाडू लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि पवार चॅलेंज या संघाकडून लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत. धन्यवाद. ज्यांच्यामुळे या स्वराज्यातील तेजस्वी सूर्य आपण पाहिला त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांना देखील आपण अभिवादन करूया. आणि आपण पुढील स्पर्धेला आपण सुरुवात करतो. चला जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. मैदानामध्ये दाखल होते शैलेश जाधव आणि त्यांच्या जोडीदार सागर कराटे आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहे मित्रांनो. नया दिन है नवी बात करो. कल आज गुढीपाडवा देखील आहे आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. नया दिन है नई बात करो. कल चाहे हरे थे आज नई शुरुआत करो. चला जास्त वेळ खर्च करू नका. विकासजी आणि शैलेश जाधव आपल्यास विनंती आहे. चला जास्त वेळ डिस्कस नको कारण आपण पहिला प्रथम गोलंदाजी करत असताना तनिक्षा 11 यांनी 29 धावा धाफलगावती जोडल्या गेल्या आणि 30 धावांचं टार्गेट ध्येय सेट केलं. काहीसा माफक आहे पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. शेवटचा चेंडूपर्यंत आपण निर्णय देऊ शकत नाही कारण क्रिकेट हा युद्ध रणसंग्राम घमासाम आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात DTPL चॅम्पियनशिप 2025 तिसरे पर्व जणू काय ह्या दमामी तामण गावाचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. कोकण म्हटलं तर गणपती उत्सव, होळी उत्सव, शिमगा उत्सव आपण साजरा करतो आनंदाने थाटामाटाने. त्याच क्रिकेट उत्सव देखील एक दिवसीय क्रिकेट उत्सव आपण साजरा करतो. अर्थातच DTPL चॅम्पियनशिप 2025 पर्व तिसरे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला आहे शैलेश, नॉन स्ट्राईकला आहे सागर कराडे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो चेतन राऊत आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकाचा सामना आहे. रंगतदार सामने देखील आपण पाहतो. स्लोअरचा चेंडू फुलटॉस केला, थोडासा फुलटॉस केला, वाकून खेळायचा प्रयत्न, मिस फील्ड देखील पाहायला मिळते. बॅकअप दिला जातो आणि पुरेसा वेळ देखील दिला जातो. पण दर्शक सांगतात, दर्शक म्हणजे खिलाडी आणि खिलाडी म्हणजे दर्शक सांगतात 4 चौकार निशाणा करतात चौकाराचा आणि या चेंडूवरती चौकार येते. पहिल्या चेंडूवरती चौकार मोठी धाव येते. थोडस अडचणीमध्ये चेतन राऊत आपल्याला पाहायला मिळतो. जास्त वेळ खर्च करू नका. पंचांनी थोडं हालचाल ठेवा. पंच त्वरित जायचं सीमारेषेकडे पळत पाहायचं आणि डिसिजन घ्यायचं. हो वेगवान होता चेंडू मात्र आतमध्ये घुसला. शैलेशला मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू आतमध्ये घुसायला पाहायला मिळाला. खराब थ्रो देखील होता पण चेतनच्या उंचीमुळे शरीरयष्टीची जर उंची पाहिली तर त्याचा पुरेपूर फायदा या क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शैलेशने 2 धावा जमा केल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 6 धावा. धावफलका 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती 6.
6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा जोई मात्र इथे फाटलेली पाहायला मिळते आणि एक शॉट देखील सांगतात पंच. एकच धाव फक्त पूर्ण होईल. जीवनदान मिळतोय शैलेशला आणि हा संधीचं सोनं करावं लागेल. संधी आणि सूर्योदय हे साम्य आहे, कारण उशिरा जागणाऱ्याला, उशिरा उठणाऱ्याला ते मिळत नसतं, प्राप्त होत नसतं. पुन्हा फुलटॉस चेंडूचा सामना, पुरेपूर फायदा, जातोय सरळ. वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. सहाच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावरती. वदाट झपाट्याने पुढे सरकली धावसंख्या होते 1-3 लॉस ऑफ 0 विकेट. 13 धावा धावफलकावरती. शैलेश अजूनही खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतो. तग धरून मोठे फटके खेळतो. बॅटच्या रडार मध्ये जातोय सरळ. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून 1 माउस चौकार. आणि 4च्या मध्ये धावसंख्या होते 1-7. 17 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. शैलेश जर पाहिलं तर शैलेश आतापर्यंत 17 धावांवरती खेळतोय आणि वैयक्तिक 17 आणि सांघिक देखील 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. काहीसं महागडे षटक चेतनचं पाहायला मिळतं इथे. इथे स्वीप करायचा प्रयत्न होता, फसतोय पण एकेरी धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 18 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपतो. धावफलकावरती तुम्हा सर्वांना धावफलकावरती घेऊन जातो. धावफलक सांगतात माझ्या जोडीला जोडले जात आहेत. गुणलेखक संदेश जाधव सांगतायत धावफलकावरती धावा होत आहेत. बिनबाद 18 धावा. गोलंदाज किरण राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेर जाणारे चेंडू, खराब चेंडू. पहिला चेंडू देवाला किरण राऊत याचा. बाहेर जरा चेंडू होता स्क्वेअर मारा आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यामध्ये जर काही सेट करायचं असेल ना तर जी फॉर गर्लफ्रेंड सेट करू नका, तर जी फॉर गोल सेट करा आयुष्यामध्ये. रिओ शॉट खेळायचा प्रयत्न होता, फर्स्ट सुंदर चेंडू हाताळतो किरण. सरळ बॅटनी जर फटके येत असतील मित्रा तर रिव्हर्स शॉट का खेळावा. आतापर्यंत मोठे फटके खेळण्यामध्ये यश प्राप्त केला शैलेशने. तो यष्टीचित करायचा प्रयत्न पण कोणते याचं नाही. आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभागाचे विद्यमान अध्यक्ष आणि सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व, एक विनम्र विनयशील व्यक्तिमत्व सन्माननीय लक्ष्मणजी आराडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करूया सन्माननीय आराडे साहेबांचा. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय लक्ष्मणजी आराडे साहेब. चला आपण मॅचकडे वळूया. अनेक मान्यवरांची देखील उपस्थिती मानली आहे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा खराब बाहेर जाणारे चेंडू आहे. किरण, जर तुम्ही अशी जर गोलंदाजी केलीत, एक महत्वाचे जर गोलंदाज आहात तुम्ही, अशी गोलंदाजी करणं आपल्या शैलीला शोभिवंत नाहीये. तुम्हाला जर जिंकायचं असेल, पुढील सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा असेल ना तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. चेंडू शोधून काढलाय, उघडून काढलाय, जातोय सरळ. 101 रुपयाच्या कॅश प्राइजला षटकार.
ओमकार मोगरे आणि 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 26 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. हो पुन्हा एकदा उडवायचा होता, शोधायचा होता शॉट आणि निर्भय चेंडू. पुन्हा एकदा किरण राऊत याचा शिव शॉट करायचा प्रयत्न आहे. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे पण अंदाज नाहीये. 2 धावा नक्की मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 28. 2 धावेची फक्त गरज. मित्रांनो दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. पावसाला छत्री थांबवू शकत नाहीये पण पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस नक्की देऊ शकतं. हा सामना तुम्ही जिंकू शकत नाहीये पण लढण्यासाठी, जिंकण्यासाठी, संघर्षासाठी तुम्हाला आत्मविश्वास नक्की देऊ शकतो. आता समीकरण होते 6 चेंडू 2 धावेची गरज. 6 चेंडू 2 धावेची गरज. स्ट्राईकला आहे सागर कराटे जो सलामीवीर आपण पहिला चेंडू खेळ आपल्या या खेळीमधील आणि विकास गोलंदाजी मार्कवरती. या DTPL मध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करे. फुलडॉट चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि सरळ 2 पायाच्या मध्ये निघून जाते सर सीमारेषे पार. विजयी चौकार. विजय संपादन केला ते पवार चॅलेंजर या संघाने आणि पराभवाला सामोरं जावं लागलं समीक्षा विलोवण्या संघाला. आता पाहूया आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. आणि आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावावरती लिहिला जातो तो हिरो आहे